खरं तर अत्यंत चांगली भूमिका जी महाराष्ट्राच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षित होती आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होती, अशी भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतली आणि त्यातनं त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की नवाब मलिक यांच्याबद्दल आम्हाला कुठलाही व्यक्तिगत आक्षेप नाही, पण ज्या पद्धतीचे देशद्रोहाला समर्थन करणे, देशद्रोहीसोबत संबंध असणे असे जे आरोप आहेत, त्या आरोपांना नवाब मलिकांना समोर जावं लागतं आहे। त्यांना काही काळ जेलमध्ये राहावं लागलं, पण आता जी जमानत झाली आहे ती काही कारणांनी झाली आहे, काही मुद्द्यावर झालेली आहे, हे सर्व स्पष्ट केलेलं आहे। मला वाटतं महायुती जी आहे ही काही मुद्द्यावर कुठल्याही पद्धतीचं समर्थन होऊ शकत नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र देवेंद्रजींच्या ज्या पत्र त्यांनी दिलं त्याचं समर्थन करत आहे आणि मी अभिनंदन करतो त्यांनी ते पत्र सार्वजनिक स्वरूपाने आपली भूमिका ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर मांडली आणि ज्या धैर्यानं मांडली आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाला मी सलाम करतोय। नाना पटोले असे म्हणतात की भाजप नौटंकी करते, मुकुल पटेल यांच्यावरती सुद्धा आरोप आहेत किंवा इतर जे सगळे मंत्री राहिले आहेत त्यातल्या अनेक जणांवरती आरोप आहेत, मग ते कसे चालतात, नवाब मलिक का नाही चालत? या महाराष्ट्रात असा कुठलाच नेता शिल्लक नाही जो आरोप नाहीये। काय ना काय आरोप लोक लावत राहतात, सरकारमध्ये गेल्यावर आरोप असतात, पण आरोप सिद्ध करणे, आरोप लावण्याचा फरक आहे। चार्जशीट दाखल होणे किंवा गुन्हे दाखल होणे याच्यात फरक असतो। नवाब मलिक यांच्याबद्दलचा प्रकरण बिलकुल वेगळा आहे। आपण बाकी प्रकरणाशी नवाब मलिकच्या प्रकरणाशी जोडू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की आम्ही भ्रष्टाचाराला समर्थन करत नाहीये। आरोप होत असतात, आरोप होत आहे, पण आरोपानंतर त्या ठिकाणी इन्क्वायरी होणे, इन्क्वायरीचा रिपोर्ट येणे, त्या रिपोर्टवर कोर्टाने दखल घेणे, त्यानंतर कारवाई होणे, या वेगळ्या बाबी आहे। पण नवाब मलिकांच्या आरोपामध्ये आणि इतरांच्या आरोपामध्ये खऱ्या अर्थाने खूप फरक आहे। नवाब मलिकजीवर जो आरोप आहे तो देशद्रोहांच्या संबंधित लोकांसोबत संबंध असणे असा आरोप असल्यामुळं खास करून यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला जी अपेक्षित भूमिका आहे ती देवेंद्रजींनी घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पत्र दिलं, एक जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी पत्र दिलं, असं असताना आज नवाब मलिक पुन्हा सरकारी बाकांवरतीच बसलेले आहे, कुठेतरी दखल घेतली गेली नाही, कारण इमिजिएटली त्याच्यावरती ऍक्शन होणं अपेक्षित होतं, मात्र तसं होत दिसत नाही। मी अजित पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत, महाराष्ट्राच्या अत्यंत काही महत्वाच्या नेत्यामध्ये त्यांचं काम आहे। मला वाटतं महायुतीमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा तिघांच्याही नेतृत्वातलं सरकार आहे आणि अजितदादा देवेंद्रजीच्या भावनेची आदर करतील, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा आदर करतील असं मला अपेक्षित आहे। मैं माननीय देवेंद्र फडणवीस जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। महाराष्ट्र की 14 करोड़ जनता की ओर से और हमारे भारतीय जनता पार्टी के बूथ से लेकर राज्य के सारे कार्यकर्ताओं की ओर से हमारे सारे विधायक, हमारे सारे सांसद इस बात का अभिनंदन करते हैं कि देवेंद्र जी ने सटीक पत्र लिखा है जो महाराष्ट्र की जनता के मन में है, जो हमारे सबके मन में है। और उन्होंने कहा है कि नवाब मलिक से हमारा कोई व्यक्तिगत हमारी व्यक्तिगत दुश्मनी नहीं है, लेकिन जो आरोप उनके ऊपर है वो आरोप देशद्रोह के संबंधित जो लोग हैं उनके साथ उनके कुछ संबंधों को लेकर है। पुलिस कार्रवाई हो चुकी है, कुछ दिन जेल में रहना पड़ा, जमानत हुई है, कुछ कारण से हेल्थ के कारण से जमानत हो चुकी है। और देवेंद्र जी ने यह भी कहा है कि जिस दिन उनके आरोप कोर्ट में खत्म हो जाएंगे उस दिन महायुति में कोई प्रॉब्लम नहीं है, उनको रखने में कोई प्रॉब्लम नहीं है। एक सटीक पत्र दिया है। मैं ऐसे नेता का अभिनंदन करता हूं। हमारे भारतीय जनता पार्टी के नेता है जो उनके विजन का
उनके उन्होंने जो बात रखी है कल, उसका मैं तहे दिल से अभिनंदन करता हूं और समझता हूं कि माननीय हमारे अजीत पवार जी, जो अपने आप में एक अच्छे नेता है, जो समझदार नेता है, वो बात को समझेंगे और देवेंद्र जी की भावनाएं जो पत्र में लिखी है, जो महायुति को अपेक्षित भावनाएं हैं, उसका वो आदर करेंगे, ऐसा मुझे लगता है। कांद्याची निर्यात आहे ती बंद केलेली आहे, त्यामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळणार. कांद्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण झाला तेव्हा तेव्हा आमच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारजी, आमचे सर्व केंद्रातले मंत्री माननीय पियुष गोयलजी यांनी पुढाकार घेऊन नेहमीच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आताही जो प्रश्न निर्माण झाला आहे त्यामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि आमचं महाराष्ट्राचे नेतृत्व हे लक्ष टाकेल आणि प्रश्न सोडवेल. शिंदे गट आता भिवंडी मतदारसंघावरती दावा करतोय. बुधवारी बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये कुठेतरी तर शिंदे गट ठाणे जिल्ह्यातील ज्या जागा आहेत त्यावरती दावा करण्याच्या तयारीमध्ये आहे. मी आपल्याला सर्वांना जाणीवपूर्वक सांगेल, आजपर्यंत कुठलीही बैठक लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भाने झाली नाही. कोणती जागा कुणालाही ठरलं नाही. परंतु ज्या जागा ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ते दावा करणं काही अयोग्य नाही आहे. पण पुढच्या काळामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी हे एकत्र बसून ज्या जागा वाटप करतील त्या जागा 51% मतं घेऊन कशा निवडून येतील ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे. आणि म्हणून भाजपाने 288 विधानसभेत 48 लोकसभेमध्ये निवडणुकीचं काम चालू केलं आहे. ज्या जागा अजित पवारांना जातील त्या ठिकाणी भाजप 51%ची मदत करेल, ज्या ठिकाणी शिंदेजी राहतील त्या ठिकाणी भाजपा 51%ची मदत करेल आणि ज्या ठिकाणी आम्ही असू त्या ठिकाणी आमचे 11 महायुतीचे पक्ष हे आम्हाला मदत करेल. शेवटी जिंकण्याकरता आम्ही काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही मी फिरतोय, मी 37 लोकसभेमध्ये जाऊन आलो. पुढच्या महिन्यात मी 11 लोकसभेत जाणार आहे. 47,000 लोकांना मी भेटलो आहे. 16 लोक सोडले. सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असं कॅमेरामध्ये म्हटलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात 45+ जागा महायुतीच्या निवडून येतील. सर, कुणबी दाखले हवे असतील तर 10 वर्ष मराठ्यांनी लंगोट नेसावेत असा वक्तव्य ते प्रकाश शेंडगे यांनी केलेलं आहे. याशिवाय हातात वस्त्र घेण्याची तयारी दाखवावी जर तुम्हाला ओबीसी लागले. अशा प्रकारच्या वक्तव्याकडे कशा प्रकारे पाहता? मी मराठा समाज असो की ओबीसी समाज असो, या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती सर्वांनीच पाळली पाहिजे. कुणीही एकामेकाच्या समाजाबद्दल आलोचना करू नये. आपला महाराष्ट्र हा गुन्हा गोविंदाने राहणारा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात 18 पगड जाती, 12 बोलतेदार, मराठा समाज, ओबीसी समाज, मागासवर्गीय समाज, बौद्ध समाज, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व एकत्र राहतात. रात्री बेरात्री अपरात्री आपल्या परिवारासारखे एकामेका समाजाला मदत करतात. पण एका विषयावर या महाराष्ट्राचं वातावरण खराब होऊ नये, कोणीही असं करू नये ज्यातनं सामाजिक सलोखा बिघडेल. असं कोणीही करू नये. आपले संस्कार आणि संस्कृती सर्वांनी पाळावी. कोणीही या महाराष्ट्राला या ठिकाणी डाग लावू नये असं मला वाटतं. आंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्या प्रकरणावर मेरे 45+ का है, 45+ म्हटलंय. प्लस म्हणजे 48 होऊ शकतात. नाही, काही विषय केंद्र सरकारचे असतात, जो काही काळ असतो त्या काळामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मला वाटतं काहीतरी धोरणात्मक निर्णय झाला असेल, लवकरच त्या निर्णय निकाल निघेल. आंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरण झालं. काँग्रेस पार्टी नेहमी मताच्या लांबून चालण्याकरता जनतेला कन्फ्यूज करून मतं घेणारी पार्टी आहे. काँग्रेस पार्टीचा इतिहास हा जनतेला कन्फ्यूज करून मतं घेणारा आहे. मुस्लिम समाजाला सांगतील बीजेपी वाले आपके खिलाफ है, ये आपको हिंदुस्तान से भगा देंगे. मागासवर्गीला सांगतील बाबासाहेब का संविधान बदल डालेंगे. हे बघा,
माननीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर एक तरी घटना घडली, एक तरी संविधानाबद्दल काही झालं? आम्ही स्पष्ट केलं आहे, नवाब मलिक कुठल्या समाजाचे आहे, कुठल्या धर्माचे आहे याला अर्थ नाही आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी भाई भाई या भूमिकेतले आहोत आणि हे मतं घेण्याचं राजकारण आहे. नवाब मलिकांना मुस्लिम लावणे, नवाब मलिक मुस्लिम म्हणून त्या ठिकाणी कोणी आक्षेप त्यांच्यावर घेतला नाही आहे. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, त्यांच्यावर झालेला आरोप, आणि हे म्हटलंय ना, देवेंद्रजींनी म्हटलं की ज्या दिवशी कोर्ट त्यांचे आरोप फेटाळेल त्या दिवशी ते महायुतीचे घटक असतील, मग तेव्हा ते मुस्लिमच असणार आहे, तेव्हा ते मुस्लिमच असणार आहे. आणि त्यामुळे कोर्टाच्या भूमिकेवर आपण लक्ष दिलं पाहिजे. देवेंद्रजीच्या पत्रामध्ये क्लिअर आहे की नवाब मलिकजी आमचे काही दुश्मन नाही आहे, आमचे व्यक्तिगत संबंधही आहे. बट त्यांनी सांगितलं की आरोप जर कोर्टाने बाजूला मागे घेतले तर ते आमच्या महायुतीचा भाग असणार आहे, मग तेव्हा ते कुठले मुस्लिम नसणार आहे का? आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही जनतेला कन्फ्यूज करणारी पार्टी आहे, त्याच्यावर लक्ष देऊ नका. आंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्या प्रकरणावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी आज पटलावर आणलं. त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस जास्त जखमी झाले आंदोलकांपेक्षा, सोबतच ते गुन्हे मागे घ्या असं जरांगे पाटील म्हणतात. त्यावर ते म्हणतात की तपास करून हे गुन्हे मागे घेतले जातील. यावर तुमचं म्हणणं काय? राज्याच्या गृहमंत्र्यांनी, गृह खात्यांनी ज्या पद्धतीने काही तपास केला असेल, जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी सार्वभौम सभागृहात एखादी माहिती दिली असेल, त्याच्या वेगळी माहिती मी कशी देऊ शकतो? नाना पटोले म्हणतात की नवाब मलिक मुस्लिम आहे, त्यामुळे अशा मी बोललो ना आता.